आपकी अदालतमध्ये भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यावर आरोप आहे की हे विरोधी पक्षांना घाबरवतात. नड्डाजी, राहुल गांधी रोज म्हणत आहेत राहुल गांधी भारत जोडो यात्रेवर निघाले आहेत, ते यशस्वी झाले. तुम्ही घाबरलात आणि तुम्ही त्यांना घाबरवत आहात की कोरोना येईल, तुम्ही यात्रा थांबवा. नाही, असं काही नाहीये. मी असं कधीच म्हटलेलं नाहीये. कोरोनाचे नॉर्म्स फॉलो केले पाहिजे. सर्वांनी फॉलो केले, त्यांनी सुद्धा केले पाहिजे. पण आम्ही कोणाला घाबरवतो किंवा आम्ही त्यांना घाबरतो असं काहीही नाहीये. त्यांनी अगदी आरामात त्यांची यात्रा, जी त्यांनी एवढी मोठी यात्रा केली आहे, चांगली गोष्ट आहे. ते म्हणत आहेत की भारताला जवळून पाहायची संधी तर मिळाली. नाही, तुम्ही जो द्वेष पसरवला आहे खरं तर ते संपवायला बाहेर पडलेत. हे बघा, मी परत हेच सांगेन की तुमच्या शब्दात जेवढी कटुता आहे त्याविषयी मी काय चर्चा करू. JNU मध्ये घोषणाबाजी झाली. अफजल हम शर्मिंदा है, तेरे कातिल जिंदा है. आता हा अफजल कोण होता? अफजल पार्लमेंट हल्ल्याचा मास्टर माइंड होता. त्याला फाशीची शिक्षा झाली. तर आता अफजल हम शर्मिंदा है, तेरे कातिल जिंदा है म्हणजे कातिल कोण ठरलं? सुप्रीम कोर्टचा जज झाला. कातिल कोण ठरलं? तर प्रणब मुखर्जी ठरले, जे त्यावेळेचे भारताचे राष्ट्रपती होते, ज्यांनी फाशीची शिक्षा कायम ठेवली होती. हे तर खुनी ठरले. आता राहुल गांधी पुढच्या दिवशी JNU ला गेले आणि तिथे कोणत्या घोषणा दिल्या जातात? भारत होंगे तुकडे तुकडे, इन्शाअल्लाह इन्शाअल्लाह, या घोषणा दिल्या जातात. यासोबत तुम्ही उभे राहतात. तुमच्यासोबत एक व्यक्ती तिथूनच JNUचंच प्रोडक्ट, जो त्यावेळी त्या केसशी सुद्धा संबंधित होता, तो तुमच्यासोबत यात्रेवर निघतो. ही जोडो यात्रा आहे की तोडो यात्रा आहे? हे लोक भारताला एकसंध बनवणार? हे लोक भारत जोडणार? आजपर्यंत त्यांनी अजून माफी नाही मागितली. आजही बोलले ना की येस, आय डिड नॉट नो, आणि हे आम्ही चुकीच्या माणसाची साथ देत होतो. ओके, आम्ही याबद्दल माफी मागतो. देशाची माफी मागितली पाहिजे. पण ही जोडो यात्रा नाहीये, तर तोडो यात्रा आहे. ते म्हणतात की सगळ्या चुका गेल्या 8 वर्षात मोदीजींनी केल्या आहेत. मी तर प्रेमाचे दुकान उघडायला निघालो आहे. प्रेम कधी कोणत्या दुकानात विकत मिळत नाही. प्रेम एक ॲटिट्यूड आहे. प्रेम एक विचारधारा आहे आणि ही विचारधारा फक्त आमचीच आहे. सगळ्यांची साथ, सगळ्यांचा विकास, सर्वांचा विश्वास, सर्वांचे प्रयास, हा आमचा मंत्र आहे. त्यामुळे प्रेम तर आम्हीच करतोय सर्वांवर. सर्वांना सोबत घेऊन तर आम्ही निघालोय. नड्डाजी, त्यांचा आरोप आहे जेव्हा निवडणूक जवळ येते तेव्हा तुम्ही सगळ्यांच्या मागे ED आणि CBI वाले सोडता. ED CBI वाले म्हणतात की आम्ही व्यवस्था करतो, तुम्ही काळजी करू नका. बघा, मी तुम्हाला सांगतो की याच काँग्रेस पार्टीच्या काळात लोक म्हणायचे ना की ED आणि CBI तर पिंजऱ्यात बंद केलेल्या एका पोपटासारखेच आहेत. जसं यांचा दृष्टिकोन आहे तसंच यांना दिसतं आहे. कारण हे सगळेजण आजपर्यंत असेच वागत आलेले आहेत. या स्वतंत्र एजन्सीज आहेत आणि त्या स्वतंत्रपणे काम करत आल्या आहेत. हां, एक गोष्ट नक्की आहे, आता इलेक्शन तर नेहमीच सुरू असतात, म्हणून CBI आणि EDने त्यांचा तपास करणं बंद करायचं का? ते त्यांचं काम तर करतच राहणार. आता तुम्हीच सांगा की जर CBIने एखादी केस केली, EDने एखादी केस केली, तर त्या केसमध्ये कोर्टातून यांना दिलासा का मिळत नाही? हे कोर्टात का जात नाहीत? आता रजतजी, तुम्ही असं नका म्हणू की आम्ही कोर्ट सुद्धा मॅनेज करतोय. हे कोर्टातून यांना दिलासा का मिळत मी असं नाही? अजिबात म्हणत नाहीये, पण सोनिया गांधी तर म्हणतातच, संसदेत सुद्धा म्हणाल्या हो, होत्या. मी तेच सांगतोय की हे लोक या प्रकारच्या गोष्टी करतात. शेवटी दोघे, आई आणि मुलगा, दोघेही जामिनावर आहेत की नाही नॅशनल हेराल्डच्या केसमध्ये? नॅशनल हेराल्डच्या केसमध्ये बेसिक गोष्टींवर प्राईम ऑफेन्सिव्ह केस बनते की नाही बनत? सांगा, केस सुरू आहे की नाही आहे? आता तुम्हीच बघा, आता निवडणूक सुरू असताना एक कनौजमध्ये अत्तराचा व्यापारी पकडला जातो आणि त्याच्याकडे काय काय सापडलं हे तुम्हाला माहितीच आहे. मग ED आणि CBIने काम करू नये? त्याच प्रकारे पश्चिम बंगालमध्ये एका मंत्र्याच्या जवळच्या व्यक्तीकडे काय काय सापडलं हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. त्याचप्रमाणे आता तुम्हीच बघा, बाकी ठिकाणी सुद्धा झारखंडमध्ये एका ऑफिसरच्या घरातून लेडी ऑफिसरच्या घरातून काय काय सापडलं हेही तुम्ही पाहिलंय. म्हणजे कोणी भ्रष्टाचार करत असेल आणि फक्त सध्या निवडणूक सुरू आहे म्हणून आम्ही त्याच्यावर हात टाकणार नाही, असं नाही चालणार. जो बेईमानी करेल, ॲक्शन स्वायत्त संस्था घेतील, ॲक्शन घेतली जाईल. पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून भाषण करताना सांगितलंय, भ्रष्टाचार मी मुळीच सहन नाही करणार, भ्रष्टाचार मी होऊ देणार नाही. यावर आमची कारवाई होणार म्हणजे होणारच. त्यामुळे भ्रष्टाचारी असेल तर ही केस होणार म्हणजे होणारच. नड्डाजी,
आणि कोणतीही केस त्यांचा असेल. दावा आहे की ज्या भ्रष्टाचाराच्या ते केसेस आहेत आता त्या तुम्ही तुम्ही बघा, सत्येंद्र जैन एवढ्या दिवसांपासून जेलमध्ये आहेत. का आहेत ते जेलमध्ये? का त्यांची ॲप्लिकेशन रिजेक्ट होते तुम्ही आहे? त्यांना बाहेर पडूच देत नाही नाही, तर मग आम्ही काय, ते कोर्टात जातात तेव्हा कोर्ट त्यांना नकार देतं. जेव्हा ते केस बघतात, अशा-अशा केसेस आहेत, असे-असे आरोप लावलेले आहेत, जामीन मिळू शकत ते नाही. एकटे थोडीच आहेत. बघा महाराष्ट्रातल्या हो, नेत्यांची हो. नावं ते बघा. ते अनिल अनिल देशमुख देशमुख आहे ते आणि ते फेब्रुवारीपासून, नवाब मलिक, नवाब मलिक. संजय राऊत हो, मोठ्या हो, हो, मुश्किलीने हो, बेलवर हो, बाहेर हो, आलेत. हो. तर यावरून लक्षात येतं आणि हे यावरून लक्षात येतं की जे तुमचा विरोध करतात ते जेलमध्ये जातात नाही, आणि मग बाहेर पडू नाही, शकत नाही. नाही, यावरून लक्षात येतं की हे भ्रष्टाचारी आहेत आणि भ्रष्टाचारासोबतच हे अ, समाजाचा, देशाचा पैसा लुटायचं काम केलं आहे. म्हणून कायदा कठोर आहे आणि कायद्यानुसार यांच्यावर कारवाई केली जाते. खरं तर असं झालंय की जेवढे लीडर्स आहेत, सोनिया गांधी असो, राहुल गांधी असो, चिदंबरम असो, काँग्रेसचे सगळे नेते जामिनावर आहेत. हो. राज्यांमध्ये जेवढे मुख्यमंत्री आहेत, त्यांचे जवळचे लोक एकतर जेलमध्ये आहेत किंवा जामिनावर आहेत. तर फक्त हीच लोकं का पकडले जातात? हे यांची कामच अशी आहेत ना, जसं काम कराल तसंच फळ मिळेल. जर तुमची कामच अशी असतील, आफ्टर ऑल हे बघा, तुमच्यावर केस दाखल का होते? तुम्ही काही ना काही, तुम्ही मुख्यमंत्री असताना किंवा मंत्री काळात असं एखादं काम केलं असेल, ज्यात तुम्ही अधिकारांचा दुरुपयोग करताना भ्रष्टाचार केला असेल, तुम्ही नियमांचं उल्लंघन केलं असेल, तुम्ही कायदा तोडला असेल, म्हणून तुमच्यावर केसेस झाल्या. आणि जर तुम्हाला वाटतं, तर भारतीय जनता पार्टीवर आरोप लावा ना. ते नाही करू शकत. यासाठी करू शकत नाही, आम्ही नियमांनी चालणारी माणसं आहोत. आम्ही पावित्र्य जपणारी माणसं आहोत. आम्ही पार्टीच्या दृष्टिकोनातून सुद्धा सगळ्या गोष्टी पण तुम्हाला एक कायदेशीर गोष्ट पद्धतीने सांगतो करतो. नड्डाजी, लोकांचं असं मत झालंय, की जिथे कुठे निवडणुका असतात, तिथे सीबीआय, ईडी, आयटी या सगळ्या एजन्सीचा वापर होतो आणि नेत्यांना घाबरवलं जातं. नाही, असं नाहीये. निवडणुका सगळीकडे होत आहेत. आयडी, ईडी, आयटी, ईडी सगळे आपापली कामं तर करतच असतात. आणि ते काम करताना एक गोष्ट सांगा, की आम्ही अशी एकही केस बनवली आहे का जी चुकीची सिद्ध झाली आहे? अशी एकही केस आहे का ज्यात लोक जेलमध्ये गेले नाहीयेत? एखादी अशी केस बनली आहे का ज्यात त्यांना जामीन घ्यावा लागला नाहीये? तर फॅक्च्युअली गोष्टी जर आहेत, तर एक गोष्ट तर स्पष्ट आहे, की जर राजकारणात सर्व्हाइव्ह करायचंय, तर तुम्हाला नीटच राहावं लागेल. तुम्हाला इमानदारीने काम करावं लागेल. तुम्ही अशा प्रकारचा भ्रष्टाचार कराल, तर कायदा त्याचं काम करणार म्हणजे करणारच आणि तुम्हाला जेलमध्ये जावंच लागेल. जेव्हा तुम्ही विचारता ना, की हा जामिनावर आहे, तुम्ही विचारता राहुल गांधीचा प्रश्न द्या, हं. की यांच्या पार्टीच्या लोकांवर एवढे केसेस का आहेत? यावर ते म्हणतात, की जे-पी नड्डा कोण आहेत मला विचारणारे? माझे प्रोफेसर आहेत. मी यांच्या प्रश्नांची उत्तर का देऊ? मी प्रोफेसर नाही, पण भारताचा नागरिक तर आहेच ना. भारताचा नागरिक या नात्याने मी विचारतोय, की तुम्ही सांगा, मी आजही या मंचावर विचारतो, की भाई हे सांगा, तुम्ही जगाला हे सांगा, की तुम्ही आणि तुमच्या पूजनीय आई कोणत्या केससाठी जामिनावर आहात? कोणत्या केससाठी जामिनावर आहात? राहुल गांधीचं म्हणणं आहे, 70 वर्षात जी काही देशाने प्रगती केली, ती बीजेपीने 8 वर्षात नष्ट करून टाकली. आज 4 लोकांची डिक्टेटरशिप आहे. 4 लोकांची हुकुमशाही आहे देशात आणि ही लोकं सगळ्यांना घाबरवत असतात. मी परत आता तिघेजण तर मला माहिती आहेत. मोदीजी, अमित शाह, नड्डाजी. आता चौथा कोण आहे? मला माहीत नाही, पण हे चारही नाहीयेत. आम्ही कोणालाही घाबरवत नाही, ना आम्ही कोणावर दबाव आणतो, ना आम्ही हुकुमशहा आहोत. आणि पंतप्रधान मोदीजी तर जेवढे डेमोक्रॅटिकली सगळ्या गोष्टींकडे बघतात, तुम्ही पाहिलंच असेल, की हल्लीच कोरोनाची लढाई झाली. कोणत्या पंतप्रधानांनी आजपर्यंत एवढ्या वेळा मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली? त्यांनी सर्वांना ऑन बोर्ड घेतलं. तो डोकलामचा विषय होता. तेव्हाही सगळ्या मुख्यमंत्र्यांना विश्वासात घेतलं होतं. आता G20 आलंय. आता G20ची प्रेसिडेन्सी होती. तर त्यात सुद्धा पंतप्रधानांनी सगळ्या मुख्यमंत्र्यांना ऑन बोर्ड घेतलं. सर्वांना सोबत घेऊन ते पुढे गेले. आता जनतेचे प्रश्न घेऊया. बोला. सर, माझा प्रश्न आहे की राहुल गांधी नेहमी म्हणत असतात की मोदीजी चीनला घाबरले, मोदीजी चीनला घाबरले. यावर तुम्हाला काय म्हणायचंय? पंतप्रधानजींनी अगदी स्पष्ट शब्दात सांगितलंय, आम्ही ना डोळे मोठे करून बोलू, ना खाली नजर झुकवून बोलू. डोळ्यात डोळे घालून समोरच्याशी बोलू. आणि ही गोष्ट लेटर ऑफ स्पिरिटमध्ये पंतप्रधान मोदीजींनी फॉलो केलं आहे. तुम्ही व्हिडिओत सुद्धा पाहिले असतील, बाकी गोष्टी सुद्धा पाहिल्या असतील. ही गोष्ट खरी आहे, की एक जबाबदार राजकीय पक्ष म्हणून अध्यक्ष होण्याच्या नात्याने आंतरराष्ट्रीय विषयांवर आम्ही काय बोलावं याची एक मर्यादा असते.
जिचं आपण बघा, पालन मी केलं बरोबर पाहिजे. सांगतो राहुल गांधी नेमके काय म्हणाले. चीनसारख्या देशाला घाबरतात, जनतेपासून सत्य लपवत असतात, हं. फक्त स्वतःची प्रतिमा वाचवतात, सेनेचं मनोबल तोडतात. सेनेचं मनोबल जेवढं रजतजी राहुल गांधींनी तोडलंय, सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्नचिन्ह कोणी उभं केलं? बालाकोटच्या ऑपरेशनवर कोणी प्रश्न उपस्थित केले? आणि त्यांनी कोणत्या शब्दांचा वापर केला की आपल्या सेनेची पिटाई झाली? अशा शब्दांचा प्रयोग कोण करतं? हे सैन्याचं मनोबल कोण तोडतं आहे? सैन्याप्रती मनात दुर्भावना कोण ठेवतं? हे राहुल गांधी ठेवतात. आता राहिला पंतप्रधान मोदीजींचा प्रश्न. आम्ही हे छाती ठोकून सांगू शकतो की त्यांच्या नेतृत्वात देशाच्या सीमा सुरक्षित आहेत आणि आमचे सैनिक, वीर जवान तिथे तैनात आहेत आणि पूर्ण शक्तीनिशी डोळ्यात तेल घालून आपल्या सीमेचं रक्षण करत आहेत.